सकाळचे 5 वाजले होते. संपूर्ण परिसर गाढ झोपेत होता. मग अचानक एका गाडीचा हॉर्न दारावर वाजू लागला. एकदा दोनदा सतत. आत झोपलेली आई डचकन जागी झाली. मनात एक विचार चिता घेऊन ती दार उघडले आणि समोर तिचा लहान मुलगा गाडीजवळ हसत उभा होता. आणि त्याने उच्चारलेल्या पहिल्याच वाक्याने आईला अक्षरशः धक्का बसला. आई, दारात काय दिसतंय तुला? आणि त्याच्या तोंडातून बाहेर पडलेल्या पहिल्याच वाक्याने त्याच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. आई, काय बघत आहे? दारात उभी आहेस. सुरीला आत घेऊन चल, मी लग्न करून आलोय. आईचं मन सुन्न झालं. जो मुलगा वर्षानुवर्ष लग्नाचा उल्लेख होता, स्वतःला खोलीत कोंडून घ्यायचा, जो मुलगा तो लग्नाच्या मिरवणुकीत नाचायला गेला होता, तो वधू सोबत परत कसा आला? ही मुलगी कोण आहे? पण मित्रांनो, खरा धक्का तेव्हा बसला जेव्हा त्याच्या आईने तिचा पदर उचलला आणि तिला तिची ओळख पटवून दिली. मी वधूचा चेहरा पाहिला. तिचा चेहरा पाहताच आईचा आनंद रागात बदलला. तिचे डोळे जणू ज्वाळांप्रमाणे पेटू लागले आणि ती स्वतःच्या मुलांवरच ओरडली. ती कोण होती ज्या वधूला पाहून आईचा संताप झाला होता? या घराच्या भिंतीआड वर्षानुवर्षे कोणते रहस्य दडलेले होते? आणि जेव्हा ते रहस्य उघड झाले, ही एका अशा प्रेम कथेची कहाणी आहे जे एका खोट्यामुळे तुटले आणि नियतीनेच एकत्र आणले. कथेतील प्रत्येक वळण तुमच्या अंगावर काटा आणेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटच्या 10 मिनिटात जे घडतं त्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. मित्रांनो, उत्तर प्रदेशातील रामनगर या लहानशा शहरापासून जवळच शिवपुरा गावाचे हिरवेगार गाव वसलेले होते. या गावात राघव नावाचा एक साधा मेहनती तरुण राहत होता. राघव सुमारे 27 वर्षांचा होता. उंच आणि सावळा. त्याच्या डोळ्यात इतका निरागसपणा आणि सत्यता होती की त्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहवले नाही. राघवचे वडील रामप्रसाद यांचे शहरात एक जुने किराणा दुकान होते. 30 वर्षापूर्वींचे दुकान, ज्याच्या प्रत्येक विटेचा रामप्रसादजींसोबत खूप घाम गाळत होता. राघवचा मोठा भाऊ सुरेश शहरात एका खाजगी नोकरीत काम करत असे आणि तिथे पत्नी व 2 मुलांसोबत राहत असे. आई शांतीदेवी, वडील रामप्रसाद आणि राघव हे उपस्थित होते. गेल्या 2 वर्षांपासून रामप्रसाद यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांना गुडघेदुखी आणि दृष्टीच्या समस्या होत्या. हळूहळू राघवने दुकानाची संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. सकाळी 7 वाजता दुकान उघडणे, रात्री 9 वाजता बंद करणे. राघव पूर्ण प्रामाणिकपणे काम करत असे. तो आपले कर्तव्य पार पाडत होता. गावकरी म्हणायचे, रामप्रसाद, तुमचा धाकटा मुलगा हिरा आहे. हे वारंवार ऐकून शांतीदेवींनी एकच स्वप्न बाळगले होते, राघवचे लग्न. जेवताना या अनेकदा म्हणायच्या, राघव बाळा, आता आपण घरी सून आली तर माझं आयुष्य यशस्वी होईल. माझे हात आता थकले आहेत बाळा. आता त्यांच्यात फक्त तुझ्या मुलांना खाऊ घालण्याचीच ताकद उरली आहे. राघव लाजून हसला आणि म्हणाला, आई, तू पण मला शांतपणे जेवण करू दे. पण मित्रांनो, राघवच्या मनात खोलवर एक कोपरा एका सोबतीच्या शोधात होता. प्रत्येक माणसाप्रमाणे त्यालाही अशा जीवनसाथीचे स्वप्न होते, जी त्याच्या सुखदुःखात सहभागी होईल, जिच्या सोबत तो स्वतःचे जग निर्माण करू शकेल. मग एके दिवशी ज्याची सगळे वाट पाहत होते ते घडले. शांतीदेवीचा एक दूरचा नातेवाईक जवळच्याच गावातून लग्नाचा प्रस्ताव घेऊन आला. सूरजपूरची संध्या नावाची एक मुलगी एका नातेवाईकाने सांगितले. काय मुलगी आहे ही तर साक्षात देवीच आहे. ती BA पदवीधर आहे. तिला शिवणकाम आणि भरतकाम चांगले जमते. आणि अशी मुलगी जी मोठ्या घरातील मुलींनाही पटणार नाहीत. वडील प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. घरात लहान पण प्रतिष्ठित आहे. एका रविवारी ते त्या मुलीला भेटायला जाणार होते. आणि मित्रांनो, तो रविवार राघवच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस ठरणार होता. जेव्हा त्यांनी सूरजपूरच्या त्या छोट्याशा घरात चहा घेतला, संध्या खाण्यापिण्याच्या पदार्थांचे ताट घेऊन आत आली आणि जणू काही वेळच थांबला होता. फिकट गुलाबी रंगाचा सूट, कपाळावर छोटी टिकली, लांब वेणी आणि झुकलेल्या पापण्या.
मी वर पाहिलं आणि नुसतीच बघत राहिलो. माझं हृदय इतकं धडधडत होतं की जणू ते छातीतून बाहेरच पडेल. माझ्या हातातून चहाचा कप जवळजवळ खाली पडताच होता. संध्याने एक क्षणभर वर नजर टाकली. त्यांची नजर झाली आणि मग दोघांनीही पटकन आपली नजर खाली झुकवली. मित्रांनो, म्हणतात ना, काही नाती देवानेच लिहून ठेवलेली असतात. तो ते पाठवतो त्या क्षणी दोन हृदय कायमची जोडली गेली. वडीलधारी मंडळी म्हणाली, बाळा, तुम्ही दोघांनी बोलायला जा गच्चीवर. संध्याकाळच्या थंड हवेत ते दोघे पहिल्यांदाच समोरासमोर उभे होते. राघवची जीभ जणू टाळूला चिकटली. मोठ्या धैर्याने तो म्हणाला, अरे, तुझं नाव संध्या, बरोबर? संध्या म्हणाली, हलकेच हसून हो म्हणाली. आणि तू राघव? हो. बघ, मी फार शिकलेलो नाही. 12वी नंतर मी हे दुकान सांभाळायला घेतलं. माझी काही मोठी नोकरी नाही आणि एक बंगला आणि एक गाडी. माझं मन फक्त प्रामाणिक आहे आणि मी वचन देतो की मी तुला पुन्हा कधीही रडवणार नाही. जर जगण्यासाठी हे पुरेसं असेल तर याचा विचार कर. जर जगण्यासाठी हे पुरेसं असेल तर याचा विचार कर. संध्या, तिने हळूच मान वर केली. तिच्या डोळ्यात एक चमक होती. ती म्हणाली, मी बंगल्यात आणि गाड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना रडताना पाहिले आणि झोपड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना हसतानाही. घर पैशाने बांधलं जात नाही, ते तुमच्या हेतूवर अवलंबून आहे आणि तुमचे हेतू तुमच्या डोळ्यातून दिसतात. बस मित्रांनो, त्याच क्षणी राघवचा जीव पूर्णपणे खचला. घरोघरी लाडू आणि मिठाई वाटण्यात आली. शगुन विधी पार पडला आणि पुरोहिताने 4 महिन्यानंतरच्या लग्नासाठी शुभ मुहूर्त निश्चित केला. मित्रांनो, साखरपुडा आणि लग्न यांच्यामधील काळ हा कोणत्याही प्रेम कथेतील सर्वात सुंदर अध्याय असतो. राघव आणि संध्यासाठी हे 4 महिने स्वर्गासारखे होते. कधी कधी ते फोनवर बोलायचे. सुरुवातीला 2 मिनिटं औपचारिक संभाषण. जेवलात का? हो. तुम्ही? साहेब, मग 2 मिनिटं उपहास. हो. तुम्ही? साहेब, मग 2 मिनिटं उपहास. 2 तास बदलले. रात्री जेव्हा संपूर्ण घर झोपलेलं असायचं तेव्हा राघव गच्चीवर जाऊन तासन तास हळू आवाजात बोलायचा. संध्या, ऐक, मी तुला माझी स्वप्न सांगेन. मला पाऊस खूप आवडतो. लग्नानंतर पहिल्याच पावसात आपण दोघेही गच्चीवर भिजणार. नक्की? राघव हसतो आणि म्हणतो, नक्कीच. आणि मी तुझ्यासाठी गरमागरम पकोडे पण बनवेन. हा, तुला पकोडे बनवता येतात का? मला माहीत नाही, पण मी तुझ्यासाठी शिकेन. मी तुझ्यासाठी जगातली प्रत्येक गोष्ट बनवायला शिकू शकते. मी संध्या आणि पलीकडून असलेली संध्या लाजून गप्प व्हायची. मित्रांनो, एकदा दोन्ही कुटुंब लग्नाचं सामान खरेदी करण्यासाठी गावातल्या बाजारात पोहोचली. योगायोग जणू दोन्ही गावांमध्ये एकच बाजार होता. संध्या बांगड्यांच्या दुकानात बांगड्या बघत होती. तिची नजर लाल बांगड्यावर गेली होती. तिने दुकानदाराला इशारा केला. बांगड्या विकत घेतल्या आणि आपल्या आईला त्या संध्याकाळी पोहोचवायला सांगितल्या. त्या बांगड्या देताना शांतीदेवी म्हणाल्या, घे सुनबाई, मी पाठवल्या आहेत. माझ्या मते लाल रंग तुला खूप छान दिसेल. संध्याने बांगड्या छातीशी धरल्या आणि थोड्या अंतरावर उभा असलेला राघव हसत होता. त्याच मुलाच्या वडिलांनी बाजारात मिस्टर दीनानाथ यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी वस्तू खरेदी केल्या. भांडी, अंथरूण, पांघरूण, कपाट, कपडे, प्रत्येक वस्तू त्यांनी आपल्या कष्टाच्या पैशातून आणि बचतीतून खरेदी केली. भांडवलासह माल इतका वाढला की तो ठेवायला जागा उरली नाही. तेव्हा दीनानाथजी रामप्रसादजींना म्हणाले, समधीजी, कृपया हा माल ताबडतोब तुमच्या घरी पाठवा. शेवटी आपल्याला तिथेच ठेवायचं आहे. तुमच्या मुलीचा विश्वास समजून ते सांभाळून ठेवा. रामप्रसादजींनी ते सामान त्यांच्या घरी ठेवले होते. मित्रांनो, हे लक्षात ठेवा, कारण हीच गोष्ट पुढे या कथेतील एक मोठे रहस्य उघड करणार होती. लग्नाची पत्रिका छापून झाली आहे. घराची सजावट झाली आहे. मिठाईवाला निश्चित झाला आहे. चित्रकला पूर्ण झाली आहे. राघवने स्वतःच्या हाताने त्याच्या लग्नाच्या रात्रीच्या खोलीसाठी खिडकीचे नवीन पडदे लावले आणि दररोज रात्री झोपण्यापूर्वी कॅलेंडरवरची तारीख खोडून टाकायचा. आता फक्त 25 दिवस
आता फक्त 20 दिवस, आता फक्त 15 दिवस. मित्रांनो, त्या संध्याकाळी लग्नाला फक्त 10 दिवसच राहिले होते. संध्या तिच्या होणाऱ्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि नवीन आयुष्यातील सुखासाठी प्रार्थना करायला तिच्या मैत्रिणींसोबत मंदिरात गेली होती. परत येताना ती किनाऱ्यावरून चालत होती. तिच्या हातात प्रसादाची पिशवी होती आणि ओठांवर स्मितहास्य होते. मनातल्या मनात ती विचार करत होती, 10 दिवसांनी मी राघवजींची बायको होईल. तेवढ्यातच मागून एक भरधाव वेगातली ट्रॅक्टर ट्रॉली आली. चालकाचा तोल गेला आणि कुणाला काही कळायच्या आतच काहीतरी प्रतिध्वनी झालं. संध्या ती रस्त्याच्या कडेला पडली होती. तिच्या पायातून रक्त वाहत होते. प्रसादाची पिशवी धुळीत विखुरली होती आणि त्या लाल बांगड्या ज्या राघवने तिच्यासाठी आणल्या होत्या त्या तुटलेल्या होत्या. ती रस्त्यावर निश्चित पडली होती. गावकरी घटनास्थळी धावत आले. संध्याला शहरातील रुग्णालयात नेण्यात आले. तिच्या उजव्या पायाचे हाड 2 ठिकाणी मोडले होते. शस्त्रक्रिया आवश्यक होती. जणू काही दीनानाथचं जगच उद्ध्वस्त झालं होतं. ते वृद्ध वडील हॉस्पिटलच्या वरांड्यात हात जोडून उभे होते आणि देवाकडे फक्त एकाच गोष्टीची याचना करत होते, हे देवा, माझी मुलगी तिच्यावर उपचार करा. 10 दिवसात तिचं लग्न आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी दीनानाथजींनी रामप्रसादजींना फोन केला. समधीजी, एक दुर्दैवी घटना घडली आहे. ताबडतोब हॉस्पिटलमध्ये या. रामप्रसादजी एकटेच आले. त्याने संध्याला बेडवर पडलेले पाहिले. तिच्या पायाला जाड प्लॅस्टर होते आणि वेदनेने तिचा चेहरा विद्रूप झाला होता. मग ते डॉक्टरकडे गेले आणि मित्रांनो, डॉक्टरने जे सांगितले त्याने या कथेची दिशाच बदलून टाकली. डॉक्टर म्हणाले, बघा, ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं. तुमची मुलगी पूर्वीसारखी चालू शकेल यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. पण खरं तर हाड खूप वाईट रीतीने मोडलं होतं. ते बरे होण्यासाठी 6 महिने ते 1 वर्ष लागू शकते आणि थोडासा लंगडेपणा कायम राहण्याचीही शक्यता आहे. खात्रीने काहीच सांगता येणार नाही. फक्त आयुष्यभर हे 2 शब्द रामप्रसादजींच्या कानात घुमत होते. त्यांच्या चेहऱ्याचा रंग बदलला. अपंग सून, लोक काय म्हणतील? माझा हिऱ्यासारखा मुलगा आणि लंगडी सून. नाही नाही, मी माझ्या मुलाचं आयुष्य असं उद्ध्वस्त होऊ देणार नाही. मित्रांनो, भीती बाळगा आणि समाजाचा खोटा अभिमान तो माणसाला काय काय करायला लावतो. रामप्रसादजी थेट दीनानाथजींकडे गेले आणि म्हणाले, मास्टरजी, मला माफ करा, पण आता लग्न शक्य नाही. मी माझ्या मुलावर आयुष्यभराच्या आजाराचे ओझे टाकू शकत नाही. मी तुमचे सामान तुमच्या घरी पाठवून देईन. दीनानाथजींचे हातपाय थरथरू लागले. त्या वृद्ध वडिलांनी हात जोडून विनवणी केली, पेईजी, कृपया असे करू नका. माझी मुलगी बरी होईल. डॉक्टरांनी आशा सोडली होती. नाही देवा, माझ्या मुलीला काय झाले? लग्नाची पत्रिका वाटली गेली आहे. संपूर्ण गावाला कळले. माझी प्रतिष्ठा धुळीला मिळेल. पण रामप्रसादचे हृदय दगडासारखे झाले होते. ते म्हणाले, निर्णय झाला आहे गुरुजी. आणि हो, तुमच्या मुलीला सांगा की तिने माझ्या मुलाचे विचार मनातून काढून टाकावेत. त्याबरोबरच तो निघून गेला. मागे एक उद्ध्वस्त कुटुंब आणि हॉस्पिटलच्या बेडवर पडून असलेली ती मुलगी, जिला अजून ही बातमी कळायची होती. तिच्या स्वप्नांचा किल्ला पाडण्यात आला आहे. आत्ता मित्रांनो, या कथेतील सर्वात दुःखद भाग इथून सुरू होतो. जेव्हा रामप्रसाद घरी परतले तेव्हा त्यांचा सर्वात मोठा प्रश्न होता, त्याने राघवला काय सांगावे. त्याला माहीत होते, जर राघवला सत्य कळले तर अपघात झाला आहे. तो घाईघाईने हॉस्पिटलमध्ये जाईल आणि बहुधा तिच्याशी लग्न करण्याचा आग्रह धरेल. म्हणून त्यांनी एक खोटं रचलं. संध्याकाळी जेव्हा राघव दुकानातून परत आला तेव्हा घरातील वातावरण पाहूनच त्याला काहीतरी गडबड असल्याचे जाणवले. त्याच्या आईचे डोळे सुजलेले होते. त्याचे वडील गंभीर चेहऱ्याने बसले होते. राघवने घाबरून विचारले, काय काय झालं बाबा? सगळं ठीक आहे ना? रामप्रसादने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, बाळा, धीर धर. तुझं लग्न रद्द झालं आहे. मुलीच्या घरच्यांनी नकार दिला आहे. त्या मुलीने स्वतःहून नकार दिला आहे.
ती म्हणते तिला हे नातं आवडत नाही, तिला तुझ्याशी लग्न करायचं नाही. राघवला जणू कोणीतरी त्याच्या छातीत सुरा खोपसला होता काय. संध्याने नकार दिला. नाही बाबा, असं होऊ शकत नाही. आम्ही परवा रात्रीच बोललो होतो. ती म्हणत होती की त्याचा आवाज दाटून आला. बाळा, मुलीच्या बोलल्यावर विश्वास ठेवता येत नाही. तिला दुसरा कोणीतरी आवडत असेल. नाही, मी तिच्याशी स्वतःच बोलेन. मला तिच्या घरी जायलाच हवं. आत्ताच्या आत्ता राघव उभा राहिला. मग रामप्रसादजींनी दुसरं आणि सर्वात विषारी खोटं सांगितलं. सावधान राघव, तिथे जायचा विचारही करू नकोस. नको. ती मुलगी स्पष्टपणे म्हणाली. हो, जर माझं त्या मुलाशी लग्न झालं तर मी विष प्राशन करून आत्महत्या करेन. समजलं? बरोबर. तुझ्यामुळे एका मुलीला आपला जीव गमवावा लागेल. तुम्हाला हेच हवंय का? मित्रांनो, हे ऐकून राघवचे पाय लटपटले. स्वतःच्या जीवाच्या आकांताने त्या मुलीचे त्याला रक्षण करायचे होते. पण त्याच्याशी लग्न करण्यापेक्षा मरण पत्करणं तिला जास्त पसंत होतं का? त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. तो त्याच्या खोलीत गेला आणि त्याने दार बंद केले. आणि त्या रात्री त्याने आपला चेहरा उशीत खोपसला आणि आयुष्यात कधी नव्हे इतका तो रडला. आणि तिथे हॉस्पिटलच्या बेडवर संध्यालाही खोटं सांगितलं गेलं. दीनानाथ रडत रडत आपल्या मुलीला म्हणाले. मुली, राघवचे वडील आले होते. त्यांनी संबंध तोडले आहेत. ते म्हणाले की बाळा, आम्ही एका पांगळ्या मुलीशी लग्न करणार नाही. संध्याने थरथरत्या आवाजात विचारले. आणि राघवजी? ते काहीच बोलले नाहीत. पण मला पाहायला ते आले नाहीत. दीनानाथ गप्प राहिले आणि संध्याने त्यांच्या मौनाला राघवची संमती मांडली. त्या रात्री हॉस्पिटलच्या त्या खोलीत पायातील वेदनेपेक्षा अधिक तिच्या मनातील दुःख तिला रडायला लावत होते. तिने तुटलेल्या लाल बांगडीचा एक तुकडा घट्ट पकडला, जो तिच्या मैत्रिणीने रस्त्यावरून उचलला होता. आणि ती ढसाढसा रडली. पुढे त्यात लिहिले होते. राघवजी, ही किती साधी गोष्ट होती. तुमचं प्रेम माझ्या एका पायापुढे हरलं. मित्रांनो, पाहिलं का? दोन खरी मनं, दोन्ही एकच. ते एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले होते. पण दोन खोट्या गोष्टींमुळे ते एकमेकांच्या नजरेत दोषी ठरले. एका खोट्या गोष्टीने राघवला सांगितले, संध्याने तुला नकार दिला. दुसऱ्या खोट्या गोष्टीने संध्याला सांगितले, राघवने तुला नकारले. आणि सत्य एका वडिलांच्या काळ्या हेतूंमध्ये दफन झाले होते. मित्रांनो, काळ त्याच्या गतीने पुढे सरकत होता. पण राघवच्या आयुष्यात तसेच राहिले. जो मुलगा आपल्या हास्यामुळे बाजारात सगळीकडे प्रसिद्ध होता, आता त्याच्या ओठांवरून हास्य नाहीसे झाले होते. तो सकाळी दुकानात जायचा, संध्याकाळी परत यायचा. तो खायचा आणि झोपायचा. हेच त्याचं आयुष्य होतं. लोक दुकानात यायचे आणि आपापसात कुजबुजायचे. आणि राघव विचार करायचा, या माझ्या स्वतःच्या वस्तू आहेत. ते माझ्यावर हसत आहेत, म्हणत आहेत, बघ, त्या मुलीने त्याला नकार दिला. त्याच्यात नक्कीच काहीतरी गडबड आहे. हळूहळू त्याने आरशात बघणंही सोडून दिलं. स्वतःचा तो तिरस्कार करू लागला होता. तो रात्री गच्चीवर जायचा, त्याच गच्चीवर जिथून तो संध्याशी तासनतास बोलायचा. तारांकडे बघत तो पुटपुटत होता, माझ्यात काय कमी होतं संध्या? तू मला एकदा सांगू शकली असतीस, फक्त एकदा. आपल्या मुलाची अवस्था पाहून शांतीदेवीचे हृदय तुटत होते. तिने त्याला अनेकदा सांगितलं, बाळा, त्याच शुभ मुहूर्तावर दुसऱ्या कुठल्या तरी मुलीसोबत तुझ्यासाठी स्थळांची रांगच लागली आहे. पण प्रत्येक वेळी राघव तेच उत्तर देतो, नाही आई, आता लग्नाचा विषय पुन्हा काढू नकोस. एकदा का कोणाची प्रतिमा मनात घर करून राहिली की तिथे दुसरी प्रतिमा बसवता येत नाही. मला फक्त थोडा वेळ हवा आहे. सूरजपूरमध्ये संध्याचं आयुष्य म्हणजे एक शिक्षेपेक्षा कमी नव्हतं. कित्येक महिने अंथरुणाला खिळलेली, मग वॉकरचा आधार, त्यानंतर आईच्या खांद्याचा आधार. प्रत्येक पावलावर वेदना. आणि त्या वेदनेपेक्षा वाईट म्हणजे नातेवाईक आणि शेजाऱ्यांचे टोमणे. बिचारी मुलगी, तिचं लग्न मोडलं. आता या लंगड्या बाईशी कोण लग्न करणार? ते म्हणू लागले की हुंडा कमी पडला असावा, म्हणूनच मुलाच्या घरच्यांनी नकार दिला. संध्याने सगळं ऐकून घेतलं आणि ती गप्प राहिली. रात्रीच्या अंधारातच ती निःशब्दपणे अश्रू ढाळते. मित्रांनो, कथा आता आणखी गहन होणार आहे. ही
गोष्ट एका पात्राची ओळख करून देते, जो देवाचा सेवक आहे. करण एक पहारेकरी ठरणार होता. करण राघवचा बालपणीचा मित्र. ते दोघे लहानपणी एकाच शाळेत शिकले, एकाच ताटात जेवले, एकाच मैदानावर खेळले. करण आता जवळच्याच एका गावात मोबाईल फोनचे दुकान चालवत होता. पण त्यांची मैत्री तशीच घट्ट आणि खरी राहिली होती. करणचे लग्न आधीच ठरले होते. त्याने आपल्या जिवलग मित्राला जिवंत प्रेत बनताना पाहिलं. एके संध्याकाळी करण थेट राघवच्या दुकानात गेला. काउंटरवर शांतपणे बसलेल्या राघवच्या समोर हात ठेवत तो म्हणाला, ए हिरो, ही काय अवस्था झाली आहे? तुझी दाढी वाढली आहे, चेहरा उतरलाय. तू तोच राघव आहेस बरोबर? संपूर्ण जत्रेत सर्वात जास्त कोण नाचते? राघव मंदपणे हसला. बस झालं मित्रा, दुकानाचं काम. कामाचं निमित्त सांगू नकोस. मी तुझा असा मित्र आहे जो तुझ्या डोळ्यातील भाव वाचू शकतो. ऐक, पुढच्या आठवड्यात माझं लग्न आहे आणि मला तुझा उदास चेहरा नकोय. मला माझा जुना मित्र हवा आहे. बोल, तू माझ्या लग्नाच्या वरातीत येशील का? राघवच्या डोळ्यात पाणी आले. तू वेडा झालायस का? मी तुझ्या लग्नाला नाही आलो तर कोणाचे जाऊ? तू माझा मित्र आहेस, भाऊ आहेस. उठ, माझ्यासोबत बाजारात चल. मला तुझ्यासाठी शेरवानी घ्यायची आहे आणि ऐक, लग्नाच्या मिरवणुकीत तूच सगळ्यात जास्त नाचशील. हा माझा आदेश आहे. मित्रांनो, एका महिन्यानंतर संध्याकाळी करणने त्याला जबरदस्तीने मरून रंगाची शेरवानी घेऊन दिली. त्याला बूट घेऊन दिले आणि जेव्हा तो परत आला तेव्हा एका चाटच्या दुकानात त्याला गोलगप्पे खाऊ घालताना तो हसला. आपल्या मुलाला खरेदीच्या पिशव्या घेऊन जाताना पाहून शांती देवींना आश्चर्य वाटले. राघव म्हणाला, आई, करणचं लग्न आहे. मी लग्नाच्या वरातीत जातोय. त्या रात्री खूप दिवसांनी त्या आईने देवापुढे दिवा लावला आणि म्हणाली, हे देवा, माझ्या मुलाचे हास्य परत आण. पण मित्रांनो, मी तुम्हाला इथे एक गुपित सांगते जे त्यांना माहीत नाही. करण ज्या मुलीशी लग्न करत होता तिचं नाव मेघा होतं आणि मेघा सूरजपूरची होती. आठवतंय? हो, तेच गाव जिथे संध्या राहायची. आणि एवढंच नाही, जे रहस्य आता उघड होणार आहे ते तुमचं डोकं चक्रावून टाकेल. माझ्यासोबत राहा. तो दिवस अखेर आला. करणची वरात तयार होती. घोडा, बँड, रोषणाई आणि मरून रंगाच्या शेरवानीमध्ये राघव. कित्येक महिन्यानंतर तो खऱ्या अर्थाने हसत होता. ही वरात सूरजपूरच्या दिशेने निघाली आहे. राघव संपूर्ण रस्ताभर नाचत होता. करण घोड्यावरून उतरला आणि त्याच्यासोबत दोनदा नाचला. लोक म्हणाले, वा, नवरदेवापेक्षा त्याचा मित्र जास्त आनंदी आहे. वरात मेघाच्या दारात पोहोचली. त्यांचे स्वागत झाले. हार घालण्याचा सोहळा झाला आणि मग करण लग्नाच्या तयारीत व्यस्त झाला. राघव एका कोपऱ्यात खुर्चीवर बसला. तो सरबत पीत होता, लग्न समारंभ पाहत होता आणि मग त्याची नजर पंडालच्या दुसऱ्या कोपऱ्यावर पडली. एक मुलगी गुलाबी साडी नेसलेली. तिची आई तिचा खांदा धरून ती प्रत्येक पाऊल अगदी सावकाश काळजीपूर्वक टाकत चालत होती. तिच्या चालण्यावरून हे स्पष्ट दिसत होते की तिच्या पायाला काहीतरी त्रास होता. राघवने तिच्याकडे सहजपणे एक नजर टाकली. मग जणू काही विजेचा धक्का बसल्यासारखं त्याची नजर जो विसरण्यासाठी राघवला 6 महिने लागले. आज अगदी तिच्या डोळ्यांदेखत. पण त्या इथे आल्या तरी कशा? खरं तर मेघा आणि संध्या एकाच गावच्या होत्या आणि बहिणीसारख्या होत्या. मेघा संध्येची चुलत बहीण होती, म्हणूनच संध्या तिच्या आईसोबत या लग्नाला आली होती. राघवच्या मनात वादळ उठले होते. 6 महिन्यांची दाबून ठेवलेली वेदना, सगळे प्रश्न, ते सगळे एकाच वेळी त्याच्या छातीत उफाळून येऊ लागले. हीच ती संधी आहे. आज मी विचारणार, माझी चूक काय होती? तो दुरून संध्याकडे पाहत राहिला आणि तेव्हा त्याच्या लक्षात आलं, संध्येच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखी चमक नव्हती. तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे होती आणि ती चाल, ती लडखडणारी चाल. थोड्या वेळाने संध्येची आई तिला एका खुर्चीवर बसून काही कामासाठी निघून गेली. संध्या एकटीच मान झुकून बसली होती आणि रोनकची जाणीव नसलेला राघव धडधडत्या हृदयाने एक एक पाऊल टाकत तिच्याकडे गेला. संध्या, तो आवाज ऐकून संध्याचं संपूर्ण शरीर थरथरलं. हा आवाज हजारो आवाजांमधूनही
ती हा आवाज ओळखू शकत होती. राघव तिच्या समोर उभा होता आणि जशी संध्याने मान वर केली तिच्या डोळ्यातून 2 अश्रू उगळले. राघवच्या वेदनेचे रागात रूपांतर झाले. वा, अश्रू? का संध्या? हे अश्रू तू कोणाला दाखवत आहेस? ज्याला तू स्वतःच नाकारलंस त्याला? स्वतःच्या 10 दिवस आधी, लग्नाच्या 10 दिवस आधी तू नकार दिलास. माझ्यात काय चूक होती? मी देखणा नव्हतो का? माझ्याकडे पैशांची चणचण नव्हती का? जर मी फक्त एकदाच बोलली असती तर मी मागे हटलो असतो. मी तुझ्याशी लग्न केलं तर तू माझा जीव देशील? तू माझा इतका तिरस्कार करायचीस? संध्या थक्क झाली. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, काय काय बोलताय तुम्ही? मी नकार दिला? तुम्ही शुद्धीवर आहात का? तू मला नाकारलेस. तुझे वडील स्वतः आमच्या घरी हॉस्पिटलमध्ये आले होते आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले की त्यांचा मुलगा तो अपंग मुलीशी लग्न करणार नाही. राघवला जणू कोणीतरी त्याच्या कानात वितळलेले शिसे ओतले होते काय असे वाटले. कसले हॉस्पिटल? संध्या, मला स्पष्ट सांग, तू काय म्हणत आहेस? आणि मग मित्रांनो, संध्याने सगळं काही सांगितलं, जे 6 महिन्यांपासून तिच्या मनात दडलेलं होतं. मंदिरातून परत येताना झालेला अपघात, मोडलेला पाय, शस्त्रक्रिया, आयुष्यभर थोडं लंगडत चालावं लागेल हे डॉक्टरांचं म्हणणं, आणि मग रामप्रसादजींच्या हॉस्पिटलमध्ये येणं आणि नातं तोडून निघून जाणं. आणि त्या दिवसानंतर संध्याचा आवाज कापत होता. त्या व्यक्तीचा विचार करून मी रोज रात्री रडते. तो म्हणाला होता, मी तुला आयुष्यभर रडू देणार नाही. माझ्या सर्वात मोठ्या दुःखात त्यानेच माझ्याकडे पाठ फिरवली. राघव मनातल्या मनात प्रार्थना करत होता. राघव जमिनीवर बसला. मित्रांनो, त्याचं संपूर्ण शरीर शून्य झालं. 6 महिन्यांचा एका क्षणी प्रत्येक खोटं, सगळं काही त्याच्या डोळ्यासमोरून तळून गेलं. त्याच्या वडिलांचे शब्द, मुलीने नकार दिला, त्यांची धमकी, मुलगी आत्महत्या करेल, ते सगळं खोटं होतं. आणि अचानक तिला आणखी एक गोष्ट आठवली. लग्न मोडल्यानंतरही तिच्या कोठारात शिल्लक राहिलेला हुंड्याच्या सगळ्या वस्तू त्याच्या वडिलांनी ते कधीच परत केले नाही. राघवच्या तेव्हा लक्षात आले नव्हते, पण आज प्रत्येक दुवा जळत होता. त्याच्या डोळ्यात पाणी आले. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, संध्या, मला काहीच माहीत नव्हतं. देवाशपथ मला सांगण्यात आलं होतं की तू नकार दिलास, की त्याऐवजी तू माझ्याशी लग्न करशील. तुला वाटतं का मी गेल्या 6 महिन्यापासून स्वतःचाच तिरस्कार करत आहे? मला वाटायचं माझ्यात काहीतरी कमी आहे. सध्या आपल्या दोघंचं तेच खोटं सगळं उद्ध्वस्त केलं. आणि मित्रांनो, त्या लग्नाच्या गोंधळात आणि गडबडीत एका कोपऱ्यात 2 भग्न हृदये 6 महिन्यानंतर सत्यासमोर उभी होती. आणि तेही दोघांच्याही डोळ्यांनी गंगा आणि यमुना वाहत होत्या. तेवढ्यात संध्येच्या आई कमलादेवी परत आल्या. राघवला आपल्या मुलीच्या शेजारी बसलेले पाहून त्यांचा संताप अनावर झाला. तू माझ्या मुलीच्या जवळ यायची तुझी हिंमत कशी झाली? आमचा अपमान करूनही तुझं समाधान झालं नाही का? तू आम्हाला संपूर्ण परिसरात हास्यास्पद बनवलंस. त्या फुलासारख्या मुलीची पार वाट लावली आणि आता सहन करायला काय उरलंय? इथून चालते व्हा. राघवने हात जोडले. डोळ्यात अश्रू आणून तो म्हणाला, आई, आधी माझं ऐकून घ्या. मग तुम्ही जी काही शिक्षा देशील ते मला मान्य आहे. आई, संध्याचा अपघात हे मला आधी अजिबात माहीत नव्हतं. मला सांगण्यात आलं की संध्याने स्वतःच या नात्याला नकार दिला होता, की माझ्याशी लग्न करण्यापेक्षा ती मरण पत्करेल. माझ्या वडिलांनी हे सर्व केले. हे सगळं माझ्या वडिलांचं काम आहे. त्यांनी तुम्हाला सांगितलं की मुलगा नकार देतोय आणि मला सांगितलं की मुलगी नकार देते. ते दोन्ही बाजूनी खोटं बोलले आणि त्याच वेळी त्यांनी आमचं आयुष्य जाळून टाकलं. कमलादेवी थक्क झाल्या. त्यांनी संध्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांनी साक्ष दिली की तो मुलगा खरं सांगत आहे. कमलादेवी तिथेच खुर्चीवर बसली आणि डोक्याला हात लावत म्हणाली, अरे देवा, इतके महिने त्याला शिव्या देत राहिली. तो स्वतःच राघव गुडघ्यावर बसला. आई, काय झालं याची मला कल्पना नव्हती, पण चूक माझीच आहे. म्हणूनच मी माफी मागे. आणि केवळ माफी नाही आई, मला प्रायश्चित्त करायचं आहे. आजही अगदी याच क्षणी मी संध्याला माझी पत्नी बनवायला तयार आहे. ती स्वतःच्या पायावर धावत असतानाही माझं तिच्यावर प्रेम होतं. आणि आजही जेव्हा ती आधाराने चालते
तेव्हाही माझं तिच्यावर तितकंच प्रेम आहे. प्रेम पायासाठी नसतं, ते हृदयासाठी असतं. हो आई, हे ऐकून संध्या काळजीने म्हणाली, नाही राघवजी, आता मला कोणावरही ओझं व्हायचं नाही. डॉक्टर म्हणतात की कदाचित हे कधीच पूर्णपणे स्पष्ट होणार नाही. मी कदाचित नीट सावरू शकणार नाही. तू तुझं आयुष्य जग. राघवने तिला मध्येच थांबत म्हटले, ओझे संध्या, जर अपघात लग्नाच्या दुसऱ्या दिवशी झाला असता तर मी काय केलं असतं? मी तुला सोडून जाईन का? वचन फक्त शरीराशीच नाही तर ती आत्म्याशीही दिली जातात. आणि ज्या दिवशी तू म्हणालीस घर पैसा, त्या दिवशी माझ्या आत्म्याने तुला माझं म्हणून स्वीकारलं. हे शब्दांनी नाही तर हेतूंनी बनवले जाते. मित्रांनो, हे ऐकून कमलादेवीच्या डोळ्यात पाणी आले. पण त्या म्हणाल्या, बाळा, तुझे बोलणे खरे वाटते, पण मी हा मोठा निर्णय एकटा घेऊ शकत नाही. मला संध्याच्या वडिलांशी बोलावं लागेल. आणि मित्रांनो, अगदी याच क्षणी या कथेतला दुसरा सर्वात मोठा ट्विस्ट आला. कमलादेवी आपला फोन बाहेर काढत असतानाच त्यांच्या मागून एक आवाज आला, आई, तुम्हाला फोनची गरज नाही. मी मालकाला आधीच सगळं सांगितलं आहे. सगळेच आश्चर्याने मागे वळले आणि समोर करण नवरदेवाच्या वेशात उभा होता. राघवला आश्चर्य वाटले. करण, तू इथे? आणि तू काय सांगितलंस? करण हसला. त्याचे डोळे पाणावले होते. तो पुढे आला. राघवचे दोन्ही खांदे धरून तो म्हणाला, दादा, मी तुझ्यापासून एक गोष्ट लपवली. कृपया मला माफ कर. जेव्हा माझं मेघाशी लग्न ठरलं होतं, म्हणून एके दिवशी मी माझ्या सासरच्या मंडळींना भेटायला या गावात आलो. तिथेच मेघाने मला तिची चुलत बहीण संध्येची गोष्ट सांगितली आणि अपघातानंतर मुलाच्या कुटुंबियांनी संबंध तोडले. आणि जेव्हा तिने मला त्याचं नाव सांगितलं, राघव शिवपुराचा, तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण मला कळलं की माझा मित्र गेल्या 6 महिन्यांपासून कशासाठी तळमळत होता, की त्या मुलीने त्याला नकार दिला होता. करणचा आवाज जड झाला. अगदी त्याच दिवशी माझ्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. दोन्ही बाजूच्या कहाण्या वेगवेगळ्या कशा असू शकतात? मी शांतपणे मास्टर दीनानाथ यांच्यासोबतच्या माझ्या भेटीबद्दल सगळं काही सांगितलं आणि सत्य समोर आलं की हा सगळा कट तुझ्या वडिलांनीच रचला होता. मला तुला त्या दिवशी सांगायचं होतं राघव, पण मास्टरजींनी सांगितलं नाही. त्यांनी हात जोडून म्हटले, मुला, पुराव्याशिवाय तो मुलगा त्याच्या वडिलांविरुद्ध आपण जे काही म्हणतो त्यावर विश्वास ठेवणार नाही आणि माझ्या मुलीची आणखी बदनामी होईल. मला एक युक्ती सुचली. करणने संध्याकाळी बघत म्हटले, मी मास्टरजींना वचन दिले होते, माझ्या लग्नात मी राघवला घेऊन येईन आणि संध्यालाही बोलावले जाईल. जेव्हा ते दोघे एकमेकांसमोर येतील तेव्हा सत्य समोर येईल. कारण जे लोक वडीलधाऱ्यांचे बंधन तोडण्यासाठी त्यांना हाताळतात त्यांना सोडून द्या. खऱ्या मनांच्या भेटीतून सत्य उघड होते. म्हणूनच मी तुला लग्नाच्या वरातीत येण्यासाठी सारखा आग्रह करत होतो. म्हणूनच मी तुझ्यासाठी शेरवानी आणली. माझं लग्न फक्त एक निमित्त होतं मूर्खा. तुम्हा दोघांमधलं तुटलेलं नातं पुन्हा जोडण्याचा खरा हेतू होता. मित्रांनो, हे ऐकून संपूर्ण वातावरण भावूक झाले. राघवने आपल्या मित्राला घट्ट मिठी मारली. दोन्ही मित्रांनी एकमेकांच्या खांद्यावर डोकी टेकवली आणि ते रडले. राघव दबक्या आवाजात म्हणाला, तू मित्र नाहीस, तू देवदूत आहेस. माझ्या मित्रा, मला वाटलं होतं की तू आहेस. तू मला तुझ्या आनंदात सामील करून घेतलंस. तुला माझं उद्ध्वस्त झालेलं जग पुन्हा उभं करायचं होतं. आणि संध्या तिथे बसली होती, आपल्या पदराने अश्रू पुसत. पण यावेळी हे अश्रू वेदनेचे नव्हते तर आशेचे होते. करणने लगेच मास्टर दीनानाथ यांना फोन केला. मास्टरजी, आम्हाला वाटलेच होते. आम्हालाही तसंच वाटलं होतं. ते दोघे भेटले आहेत. खऱ्या अर्थानं ते उघड आहे. आणि राघव संदेशी आत्ताच्या आत्ता लग्न करायला तयार आहे. तो फोन क्षणभर शांतता पसरली. मग मास्टरजींचा गळा दाटून आलेला आवाज आला, करण, माझी एक इच्छा आहे. 6 महिन्यांपूर्वी जेव्हा नातं तुटलं, लोकांनी माझ्या मुलीबद्दल हुंड्याबद्दल वाटेल ते आरोप केले. तर जर आज सत्य समोर आलं असेल तर संपूर्ण गावाच्या पुढे या. तुम्ही सर्वजण राघव आणि संध्याला माझ्या घरी घेऊन या. करणच्या लग्नाचे विधी संपले होते, त्यामुळे करणने स्वतः सांगितले की चला, मी पण येतो. माझी खरी वरात आता सुरू होईल. ते सर्व आपापल्या वाहनांमध्ये बसले आणि मास्टरजींच्या घरी पोहोचले, जिथे मास्टरजींनी परिसरातील आणि गावातील
वडीलधाऱ्या लोकांना संबोधित केले. सर्वांना एकत्र जमवले होते. राघव सर्वांसमोर हात जोडून उभा राहिला आणि त्याने प्रत्येक गोष्ट खरी सांगितली. मला सांगण्यात आले होते की या घराची मुलगी मला नाकारण्यात आला आहे. मला आज कळलं, माझ्या वडिलांनीच या निष्पाप मुलीला नाकारलं. फक्त तिचा अपघात झाला होता म्हणून. माझ्या वडिलांनी तिला त्यांच्या घरी ठेवलं होतं. त्याने हुंड्याच्या वस्तूही परत केल्या नाहीत आणि खोटेपणाची भिंत उभारून त्याने 2 आयुष्य उद्ध्वस्त केली. गावकऱ्यांनो, माझे वडील दोषी आहेत. फक्त मुलगा असल्यामुळे मी तुम्हा सर्वांसमोर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मास्टरजी आणि संध्या यांच्यासमोर हात जोडून माफी मागतो. गावातील एक वडीलधारी व्यक्ती उठून उभी राहिली आणि त्याने राघवच्या डोक्यावर हात ठेवला. मुला, जो मुलगा वडिलांच्या पापांसाठी मान झुकून क्षमा मागतो तो मुलगा हिरा असतो. आम्ही या मुलाबद्दल ऐकले होते. कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर तो काय काय म्हणाला ते मला माहीत नाही. हुंडा अपुरा होता. त्या मुलीमध्ये नक्कीच काहीतरी गडबड असणार. कृपया आम्हालाही माफ करा. आणि मग मास्टर दीनानाथजी म्हणाले, ज्याची सर्वजण वाट पाहत होते, राघव, जर तुझं माझ्या मुलीवर खरंच प्रेम असेल तर मला सांग. आत्ताच सांगशील का? आत्ताच याच अंगणात तुम्ही संध्याशी लग्न कराल का? राघवने क्षणभरही विलंब न लावता म्हटले, हो मास्टरजी, आत्ताच्या आत्ता. 6 महिन्यांनी तो शुभ मुहूर्त आला आहे. मंडप सजवला होता. सगळं काही काढून घेतलं होतं. आज कोणताही शुभ मुहूर्त नाही, कोणतीही तयारी नाही, पण हेतू स्पष्ट आहे. आणि जिथे हेतू स्पष्ट आहे तिथे खूप शुभ आहे. हो. हे ऐकून संध्याच्या डोळ्यात पाणी आले. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, राघवजी, मला माफ करा. मी 6 महिने मनातल्या मनात तुमची आठवण काढत राहिले, तुम्हाला शाप देत राहिली, दोष देत राहिली. उलट तुम्ही स्वतः. राघव हळू आवाजात म्हणाला, जर शाप दिल्याने तुझं दुःख कमी होत असेल तर त्याला शाप दे. संध्या, मी तेही मान्य करते. आता बस, माझ्या पुढच्या जन्मात मला फक्त तुझेच आशीर्वाद मिळावेत. बस इतकंच. पंडितजींना घाईघाईने बोलवण्यात आलं. अंगणात चौक पूर्ण झाला होता. एक छोटा मंडप केळीच्या पानांनी आणि आंब्याच्या फांद्यांनी सजवला होता. परिसरातील महिलांनी संध्याला लाल रंगाचा सूट घातला. अगदी तोच ते 6 महिन्यांपूर्वी त्याच्या लग्नासाठी खरेदी केले होते आणि आजपर्यंत एका खोक्यात बंद होते. त्यात अश्रू रेंगाळत होते. करणने स्वतःच्या हाताने आपल्या प्रेयसीच्या डोक्यावरती पदर ठेवला आणि म्हणाला, आज मी फक्त नवरदेव नाही, मी तुझा मित्र सुद्धा आहे. अग्नीच्या 7 फेऱ्या झाल्या. जयघोष घुमला आणि जेव्हा राघवने संध्याच्या केसात कुंकू भरले त्यामुळे अंगणातील प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले होते. जी मुलगी लंगडत चालायची आणि जिला लोक गरीब मुलगी म्हणायचे, तीच मुलगी आज अत्यंत आदराने नवरीसारखी बसली होती. फेऱ्यांदरम्यान संध्याला उभे राहण्यास त्रास होत होता. म्हणून राघवने सर्वांसमोर तिचा हात धरला आणि म्हणाला, आजपासून तुझे प्रत्येक पाऊल माझ्या पाठिंब्याने. ही माझी पहिली फेरी आहे आणि हे माझे 7 जन्मांचे वचन आहे. रात्रीच्या विधीनंतर सकाळी पहाटे 5 वाजता राघव आपल्या वधूला गाडीत घेऊन त्याच्या शिवपुरा या गावी पोहोचला. आणि मित्रांनो, आता आपण कथेच्या शेवटाकडे परत आलो आहोत. जिथे गाडीत दारापाशी थांबली, राघवने हॉर्न वाजवला. एकदा, दोनदा, सतत. आत झोपलेल्या शांती देवीने घाईघाईने दार उघडले. तेव्हा मुलगा समोर पाहून उभा राहून हसत होता. आई, तू दारात उभी राहून काय बघत आहेस? तुझ्या सुनेला घरात घेऊन जा. मी लग्न करून तिला परत आणलं आहे. शांती देवी जणू काही म्हणाल्या, लग्न? हा काय विनोद आहे बाळा? तू करणच्या लग्नाच्या वरातीत गेलास. एखाद्या मित्राने मला गाडीत बसून फसवले तर काय? हो ना? राघव हसला. आई, मी शपथ सांगतो, तुझी सून गाडीत बसली आहे. मी तिला सगळ्या विधींनी फेऱ्या मारून आणि कुंकू लावून आणलंय. जा, तुझ्या सुनेचा चेहरा बघ. हे बघा. आईला आश्चर्य आणि आनंद दोन्ही झाले. कारण ज्या मुलाने लग्नाची आशा सोडली होती तो स्वतःच वधू घेऊन आला होता. शेजारच्या बायका जमल्या. आरतीचे ताट सजवले गेले आणि शांती देवीने आपल्या सुनेला गाडीतून बाहेर काढायला लागल्या. तिने पाय खाली ठेवला, पण उतरताना ती थोडी अडखळली. राघवने लगेच तिचा हात पकडला. शांती देवीला धक्का बसला आणि त्यांनी विचारले, बाळा, तुझ्या सुनेला काहीतरी झालंय? तिला दुखतंय का? राघव शांत आवाजात म्हणाला, हो आई, 6 महिन्यांपूर्वी तिचा अपघात झाला होता. तिच्या पायांचं हाड मोडलं होतं आणि त्या गडबडीमुळे तिचे ठरलेले लग्नही मोडले. पण आता तिचे लग्न
माझ्याशी झाली आहे. हे ऐकून त्यांच्या मागे उभे असलेल्या रामप्रसादजींचा चेहरा फिक्का पडला. 6 महिने पहिलं अपघात, मोडलेलं लग्न. त्यांच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. ते थरथरत्या आवाजात आपल्या पत्नीला म्हणाले, शांती, तिचा पदर. तिच्या चेहऱ्याकडे बघ तर. शांती देवीने हळूच तिचा पदर उचलला आणि तिचा चेहरा पाहताच त्या किंचाळल्या. संध्या, ही तीच मुलगी आहे राघव. तू तिला का घेऊन आलात? तुमच्या वडिलांनी मला सांगितलं. डॉक्टर म्हणाले की ती आयुष्यभर अपंग होऊ शकते. तुमचं डोकं फिरलंय का? आणि बस मित्रांनो, तोच तो क्षण होता जेव्हा संपूर्ण गुपित सगळ्या वस्तीसमोर उघड झालं. राघव एक पाऊल पुढे आला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. आयुष्यात पहिल्यांदाच तो त्याच्या आई वडिलांसमोर मोठ्याने म्हणाला, आज मला शहाणपण सुचलं नाही का? तुझ्या आणि बाबांच्या खोट्या झोपेत. आई, तुलाही सगळं माहीत होतं बरोबर, की तिचा अपघात झाला होता, की बाबांनी संबंध तोडले होते, आणि तुम्ही ते नातं तोडलं का? आणि मला सांगण्यात आलं त्या मुलीने नकार दिला. ती आत्महत्या करेल का? आई, तू माझ्यासोबत असं का केलंस? रामप्रसादजी समजवण्याचा प्रयत्न करू लागले. बाळा, आम्ही हे तुझ्या भल्यासाठीच केलं. मग? राघवचा आवाज घुमला. काय भलाई बाबा? 6 महिन्यांपूर्वी मी स्वतःचा तिरस्कार करत होतो. मी आरशात बघणं सोडून दिलं. माझ्यातच काहीतरी गडबड आहे असं मला सतत वाटत राहिलं. आणि ती मुलगी, जिचा पाय मोडला होता, जिचं मन तुटलं होतं, तिने लोकांचे टोमणे सहन केले. आणि तुम्ही तर तिच्या वडिलांनी तिला दिलेल्या हुंड्याच्या वस्तूसुद्धा परत केल्या नाहीत. त्या वस्तू अजूनही कोठारात ठेवलेल्या आहेत. एका बिचाऱ्या मास्टरची आयुष्यभराची कमाई, तेही गिळलंस का? मग तिचा मृत्यू झाला असता, ती पत्नी राहिली नसती. ती माझी पत्नी झाली आहे. आता तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. एकतर तुमच्या सुनेला मनापासून स्वीकारा, किंवा मी आत्ता माझ्या पत्नीचा हात धरून मी हे घर कायमचं सोडून जाईन. आणि हो, अजून एक गोष्ट, जर ही मुलगी माझ्या आयुष्यात आली नसती तर मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीच लग्न केलं नसतं. मी एक मूर्ख म्हणून मेलो असतो, पण मी दुसऱ्या कोणालाही माझं बनवलं नसतं. निर्णय तुमच्या हातात आहे. बाबा, मित्रांनो, अंगणात उभे असलेले सर्वजण राघवला या अवस्थेत पाहून थक्क झाले. शेजारची एक वयस्कर महिला उद्गारली, धन्य आहे हा मुलगा. आजकाल लोक आपल्या बायका जिवंत असतानाच त्यांना सोडून देतात, आणि हे बाळ एका मोडलेल्या पायाच्या मुलीसाठी संपूर्ण जगाशी लढले. रामप्रसादजींच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. ते वृद्ध वडील लडखडणाऱ्या पावलांनी पुढे आले आणि सर्वांसमोर आपली सून संध्या हिच्या समोर हात जोडून म्हणाले, मुली, या म्हाताऱ्याला माफ कर. समाजाच्या भीतीने, खोट्या गर्वाने धुंद होऊन तुमच्या कुटुंबासोबत आणि माझ्या स्वतःच्या मुलासोबत मी एक गंभीर पाप केले. मला वाटले की मी माझ्या मुलासाठी चांगले करत आहे. आज मला जाणीव झाली, मी त्याचा नाश करत होतो. शक्य झाल्यास कृपया पापी सासऱ्याला माफ कर मुली. संध्या पुढे सरकली आणि थरथरत्या हातांनी तिने सासऱ्यांचे जोडलेले हात धरले. नाही बाबा, तुम्ही मोठे आहात. हात जोडू नका. मला तुमचे आशीर्वाद द्या. चला भूतकाळ मागे सोडूया. मला माझा राघव मिळाला आहे. मला माझं घर मिळालं आहे. आता काहीच तक्रार नाही. आणि मग मित्रांनो, शांती देवीने रडत रडत आरतीचे ताट उचलले. आपल्या सुनेची आरती केली. तांदळाने भरलेले भांडे सुनेच्या पायाशी ठेवले आणि संध्या तिच्या जखमी पायाने सासरच्या घरी आली आणि मागे तिच्या पावलांचे ठसे सोडून गेली. तोच पाय ज्याला कालपर्यंत तिची कमतरता म्हटले जात होते, आज तेच पाय लक्ष्मी बनून या घरात आले. त्याच आठवड्यात रामप्रसादजी स्वतः सूरजपूरला मास्टर दीनानाथांना भेटायला गेले होते. त्यांनी त्यांच्यासमोर माफी मागितली आणि 6 महिन्यांपासून त्यांच्या कोठारात बंद असलेल्या हुंड्याच्या सर्व वस्तू आदराने माझ्या सुनेकडे सुपूर्द केल्या. हात जोडून ते म्हणाले, माझ्या सुनेच्या उपचाराचा सगळा खर्च आता माझी जबाबदारी आहे. तिच्यावर शहरातील सर्वोत्तम डॉक्टरांकडूनच उपचार व्हायला हवेत. दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना मिठी मारली. त्या दिवशी अश्रूंनी सर्व गैरसमज धुवून गेले. आणि जेव्हा करण त्याची पत्नी मेघासोबत पहिल्यांदा राघवच्या घरी आला, तेव्हा राघव सगळ्यांसमोर म्हणाला, लोक म्हणतात भाऊ रक्ताच्या नात्याने बनतात,
पण माझा भाऊ त्याला माझ्या नशिबाने घडवला आहे. तो मित्र जो त्याच्या लग्नाला माझं लग्नच मानत असे. मित्रांनो, गोष्टी घडतच राहिल्या. राघव दर महिन्याला संध्याला उपचारासाठी शहरात घेऊन जायचा. स्वतः तिच्याकडून व्यायाम करून घ्यायचा आणि प्रत्येक पावलावर तिचा आधार बनून राहायचा. आणि ज्याला डॉक्टर कदाचित आयुष्यभराची समस्या म्हणत होते, ती संध्या एका वर्षाच्या आत आधाराशिवाय चालायला लागली. आणि मग एके दिवशी श्रावण महिन्याचा पहिला पाऊस आला आणि राघवने संध्याचा हात धरून तिला गच्चीवर नेले. ते दोघे मनसोक्त भिजले आणि राघवच्या हाताने बनवलेले वाकडे तिकडे गोळे तिला खाऊ घातले. त्यांच्या साखरपुड्याच्या वेळी फोनवर दिलेलं वचन आज त्या घराच्या अंगणात एक छोटा देवदूत, अंगणात एक छोटी परी खुदकन हसते. राघव आणि संध्या यांची मुलगी आणि शांतीदेवी आपल्या नातीला मांडीवर घेऊन अनेकदा म्हणतात, हे माझ्या सुनीच्या सत्कर्माचे फळ आहे. ज्या सुनीला आम्ही नाकारले होते तिनेच या घराला स्वर्ग बनवले आहे. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट, एका प्रेमाची जे एका खोट्यामुळे तुटलं. मैत्री खातर ही कथा आपल्याला 3 महत्त्वाचे धडे शिकवते. पहिला, नाती शारीरिक सौंदर्यावर किंवा उणीवांवर आधारलेली नसतात, तर ती हृदयावर आधारलेली असतात. ती हृदयावर आधारलेली असतात, ते त्यांच्या शब्दाला जागतात. जी व्यक्ती कठीण काळात तुम्हाला सोडून जाते ती खऱ्या अर्थाने तुमची नसते. दुसरं म्हणजे प्रौढांनी आपल्या मुलांच्या आयुष्याबद्दलचे निर्णय कधीही घेऊ नये. तुम्ही तुमचे निर्णय खोट्यावर आधारित ठेवू नयेत, कारण खोटं जरी ते चांगल्या हेतूने बोललं गेलं असलं तरी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं. आणि तिसरं म्हणजे खरा मित्र तोच असतो जो शांतपणे तुमचं उद्ध्वस्त झालेलं जग सावरू शकतो, अगदी करणसारखा. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? कोणी असं काही करू शकतात? आणि जर तुम्ही राघवच्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं? कृपया तुमचं मत कमेंट्समध्ये कळवा. जर या कथेने तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल तर, तुमच्या डोळ्यात अश्रू आणतील तर तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.